चला तर मैत्रिणींनो, मधल्या सुट्टीमध्ये किंवा मधल्या वेळामध्ये खाण्याकरिता खुसखुशीत अशी ज्वारीची पौष्टिक मसाला पुरी बनवूया. तर त्याकरिता एक छोटंसं वाटण बनवायचं आहे. त्याकरिता हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, कोथिंबीर घेतली, एका मिक्सरच्या भांड्यात घातली आणि पाणी न टाकता दळून घेतली. आता घेऊयात 1 कप ज्वारीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ. बेसन पीठ आणि ज्वारीच्या पिठामुळे या पुऱ्या खूपच छान खुसखुशीत होता. पण ज्वारीचं पीठ नसल्यास तुम्ही तांदळाचं किंवा बाजरीचं पीठ वापरू शकता. सोबतच हिंग, हळद, मीठ, पांढरे तीळ आणि थोड्याशा कडकडीत तेलाचं मोहन घातलं. व्यवस्थित संपूर्ण जिन्नस एकजीव करून घेतली आहे. हाताने हे तेल व्यवस्थित असं पिठाला चोळून घेतलं की ते एकसारखं लागलं जातं. आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचंय आणि घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आहे. साधारणतः चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर हवी, कारण यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलंय. तर ज्वारीचं पीठ जरा वेळानंतर पाणी सोडायला लागतं, मग हे पीठ पातळ होऊ शकतं. लगेचच पुऱ्या लाटायला घेतेय. त्याकरिता चपातीच्या उंड्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घेतला आणि आता मध्यम जाडीची मोठ्या आकाराची पोळी लाटून घेतली. ही पोळी ना आता या झाकणाच्या मदतीने कट करून घ्यायची आहे, जेणेकरून एकसारख्या मापाच्या गोल गरगरीत आपल्या या पुऱ्या तयार होतील. एकाच पोळीमध्ये बघा 3 पुऱ्या तयार झाल्या. लगेचच तळून घेऊयात. त्याकरिता तेल मी कडकडीत गरम घेतलं होतं. गॅसची फ्लेम देखील मध्यम ते फुलच ठेवली आहे. मस्त अशी दोनही साईडने ही पुरी खमंग तळून घ्यायची आहे, हलक्या बदामी रंगावर. तयार झालेल्या पुऱ्या महिनाभर टिकत असल्यामुळे तुम्ही प्रवासात किंवा पिकनिकला नेऊ शकता. पुन्हा भेटूया.